काय लगेच लोकांना म्हणजे उत्सुकता वाढते. आपल्याला दिलंय ते निवांत वाचा. वाचनी हे ते वाचा देह हो. आपण वाचलंच पाहिजे, कारण याच्यातून वाचायचंय आपल्याला. या विज्ञान युगामध्ये वाचायचंय आणि म्हणून वाचायचंय ते एकदम त्या पद्धतीनं त्यांच्या कृपेनं ते शक्तीनं स्फूर्तीनं ते स्फुरलेले. आणि म्हणून ते ग्रहसंस्कार. आणि आमचे प्रशांत भाऊने सांगितलं, बाबा 500 लोक आहे. म्हणलं तेवढंच गठ्ठा आहे, वाटून द्या. देवा हो, ग्रंथ आपल्या वडिलांच्या नावाने दान केले पाहिजे. आपल्या वडिलांच्या नावानं अन्नदान झालं पाहिजे. आपल्या वडिलांच्या नावानं श्रीमद भागवत कथा झाली, भागवत कथा झाली पाहिजे, गायन झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. मग त्यांना विचारलं, ते तबला पेटी नाही का? म्हणे नाही बाबा. तर गुरुजींच्या मुखातून जे आलेलं आहे ते सगळं गायन होतं बरं का, ते आहे. पण म्हणलं भगवान श्रीकृष्णाचे तुम्हाला ज्या अर्थी भावना झाली की तुमचं थोडंसं भजन मला, भगवान श्रीकृष्णाला गायन, नृत्य आणि वादन फार आवडतं. आणि त्या संगीताशिवाय कसे कथा पूर्ण होणार. आणि म्हणून त्यांनी विनंती केली. म्हणजे काही हरकत नाही. देव हो, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, हे वाढलंच पाहिजे भक्तिभाव धर्म ह्याच्यासाठी. आणि त्यांनी सांगायचा उशीर द्यावं, निमित्त कोणतं हो. आणि म्हणून चांगल्या जागी, चांगल्या वेळी, चांगल्या स्थळी आपण आलात आणि श्रवण केलं द्यावं. आणि म्हणून हे पुस्तिका जरूर घेऊन जा, वाचा. आपलं वाचणं झाल्यानंतर अजून दुसऱ्यांना द्या. सेवितो हा रस वाटितो अनेका, अनेकांना ते वाटलं पाहिजे. कशासाठी? आपण जर सुधारलं, आपल्याला चॉकलेट मिळालं, आपण खायचं आणि दुसऱ्याला सांगायचं फार छान आहे. लहान मुलं म्हणतात नाही की नाही, फार छान आहे. म्हणजे दुसऱ्याला चॉकलेट आहे, गोड आहे. म्हणजे आताच्या विज्ञान भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं फार गोड आहे. आणि म्हणून असं गोड, ते जास्त गोड नको व्हायला, शुगर नको व्हायला, ते आहे की नाही. आणि म्हणून जास्त गोड बी नको आहे या विज्ञान युगामध्ये. शुगरचं प्रमाण, बीपीचं प्रमाण आहे की नाही, अति वर्ष ते म्हणजे जास्त झालं का ते अति होऊन जातं. म्हणजे शॉर्ट बट शूट, म्हणजे थोडं, म्हणून जास्त नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने हे आलं आहे या निमित्ताने. तर सांगतात आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. बरं का, नारी नर म्हणून ते थोडंसं 2 मिनटं घेतले. ते ग्रहलक्ष्मी नारी नर आहे काय, शुद्ध होती नारी नर. शुद्ध होण्यासाठी ही श्रीमद भागवत कथा द्यावं. आपण जे श्रवण केलं, आपण शुद्ध झालो आहोत. आता शुद्ध आपण त्या याच्यावरले होतो, शुद्ध घी आहे की नाही. याचा अर्थ अशुद्ध आणि भरपूर आहे, पण हे शुद्ध घे, शुद्ध गाईचं दूध आहे की नाही. शुद्ध घे, शुद्ध होती नारी नर. जळती दोषाचे डोंगर जळून गेले. शुद्ध होती नारी नर. आपण नारी नर सगळे आता शुद्ध झालो. जे गाती, गायन झालं पाहिजे म्हणून थोडंसं गायन आहे. जे गाती ऐकती ही पवित्र हरिकथा, भगवंताची कथा. आपण भागवत ऐकलं म्हणजे काय ऐकलं, थोडक्यात गुरुजींनी सांगितलं आहे की नाही. जसं भगवंतांनी सांगितलं त्यांच्या मुखातून आपण पवित्र झाला, शुद्ध झाला आहात. काय ऐकलं आपण 7 दिवस? भागवत म्हणजे भक्ती. भागवत ग्रंथ कशासाठी आहे? हा भक्ती युक्त ग्रंथ आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणात भगवंताविषयी, देवाविषयी भक्ती प्रगट व्हावी याच्यासाठी भागवत आहे. मग काय भागवतामध्ये? भागवतामध्ये 5 फार महत्त्वाचे आपल्याला ऐकलंय, पण पुन्हा एकदा शिवेले अनुभवी समाधान प्रतिदिन अन्न खावे लागे. पुन्हा काय सांगायचंय? गुरुजींनी सांगितलं भागवत म्हणजे काय, पण परत नवीन आहे की नाही. भागवतामध्ये जाता हे भागवत काय ऐकलं आम्ही 5 दिवस 7 दिवस, तर 5 गोष्टी ऐकले, 5 तत्व केले. पहिलं चरित्र लिहून घ्या, नोट किया जाय भाई. आपण भागवतामध्ये चरित्र ऐकलं आहे की नाही.
सुदामाचं चरित्र, ध्रुवाचं चरित्र, प्रल्हादाचं चरित्र, अनेक ऋषीमुनींचं चरित्र, भगवंताचं चरित्र आहे काय. चरित्र ऐकलं ना आपण, ऐकलं ना तुम्ही. तर भागवतामध्ये सुरुवातीला आहे चरित्र, संतांचं, भक्तांचं, भगवंताचं चरित्र ऐकलं. आणि दुसरं आहे रूपक. भागवतामध्ये दुसरं रूपक दिलं. आमच्या तालामध्ये सुद्धा रूपक आहे. आता मी म्हणणार नाही, वेळ नाही आपल्याला, आहे की नाही. रूपक एक उदाहरण आहे की नाही. पृथ्वी गाय झाली आहे का नाही. नंदीबैल धर्मराजा झाला आहे की नाही, धर्म झाला. हे असे उदाहरण दिले म्हणजे रूपक दिलं. आणि म्हणून पहिलं चरित्र, अनेक संतांचे चरित्र, अनेक रूपक आहे, अनेक गीत आहे. गोपी गीत आहे की नाही. वेणुगीत आहे, मधुर गीत आहे. हां, अजून कोणतं गीत, भ्रमर गीत, अनेक गीत आहे. अनेक गीत संस्कृतमध्ये आहे. आपलं मराठीमध्ये तुकोबारायांचं काय गीत आहे, भागवतामध्ये काय गीत आहे की नाही, ते या ठिकाणी म्हणूया. म्हणजे भागवतामध्ये चरित्र आहे, रूपक आहे आणि काय आहे, गीत आहे. आणि म्हणून कोणतं गीत, आपल्याला फक्त प्रीतीचं झुळझुळ पाणी आहे ना. आता कसं मजा, वाऱ्याचं पाणी, बस एवढंच गीत माहिती आहे की नाही. आवडणारं गीत आपण गुणगुणत राहतो. देवा हो, भगवंतांनी गायलं बरं का, आमच्या गोपीने गायलं, आमच्या गवळणीने गायलं, आणि म्हणून त्याला गीत म्हणतात. हां, मराठीमध्ये ते संस्कृतमध्ये आहे ना, आहे की नाही. आपण मराठीमध्ये त्या गीताचा अर्थ जाणू. भगवंतानी हे मूक आपल्याला दिलंय. कलजीव केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. या मुखानं गीत गायलं पाहिजे, गायलं पाहिजे. भगवंताचं गुणवर्णन, लीलावर्णन ऐकलं पाहिजे. हा, या कानानं काय ऐकलं पाहिजे, मुखानं काय घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याचं गीत तुकोबारायांनी गायलं. आपण ते श्रवण करूया. भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत गीत. शुद्ध करोनिया चित्त. कोणतंही गीत, कोणतंही भजन, कोणतंही गायन हे माणसाचं अंतकरण शुद्ध होण्यासाठी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शुद्ध करोनिया चित्त. याला चित्त शुद्ध झालं, चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र न खाती सर्पतया. देवा हो, आपण संसार करा, परमार्थ करा, पण आपलं जे चित्त आहे ते शुद्ध करा. आणि म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला, किंवा आपले चित्त शुद्ध करा. तुकोबाराय म्हणतात आपले चित्त शुद्ध करा. कारण तुकोबारायांनी केलं. भंडाऱ्याच्या डोंगरात जाऊन बसले, खूप गीत गायले तुकाराम महाराज, म्हणजे खूप अभंग गायले. शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत. आणि काच काम तुझं व्हावा आहे देव, तरी सुनावू पाव.
अनेकाच कानी गुण दोष मनाने, अनेकांचे दोष गुण आहे ते कानावर नाही आले पाहिजे. गुण दोष मनाने तुझ भाव आहे देव तरी सुलभ उपाव, तुझ भाव आहे देव देव. आपल्या सर्वांना काय पाहिजे? देव पाहिजे. हरी आला होता मग कैशी भय चिंता आपल्याला राहते देव. आणि म्हणून देव आला ना हे आपली चिंता भय आपल्याजवळ राहत नाही. त्याच्यासाठी हे गायचं, त्याच्यासाठी भजन करायचं, त्याच्यासाठी हे चित्त शुद्ध करायचं आहे. आणि म्हणून अनेकांचे कानी, अनेक लोक काही काही बोलतील, गुण दोष बोलतील, ते मनात घ्यायचे नाही. अनेकाचे काने गुण दोष मना नानी, तुझ भाव आहे देव, तुझ भाव आहे देव देव, तुझ आहे तुझ हाय देव, तुझ भाव आहे देव तरी सुलभ उपाव, तरी सुलभ उपाव, तरी सुलभ उपाव. भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत. वेचिते वचन जन राहे समाधान. आज जगतामध्ये या कलियुगामध्ये असे किती मंडळी द्यावं, जवळजवळ 100%, 99% लोक समाधानी नाही. सगळे आमच्या जवळ, पण आज सुख शांती समाधान आम्ही खोवून बसलेलो, हरवून बसलेलो आहोत. आणि म्हणून भगवंताची कथा लीला गायन अभंग ते गायले, हे जे गीत गायलं तर आम्हाला सुख शांती समाधान मिळालं. आणि म्हणून आता कथेमधून वेचिते वचन जने राहे समाधान, जने राहे समाधान. वेचिते वचन हे संतांचं वचन, हे भगवंताचं वचन आपण वेचलं पाहिजे. जसं मोती टाकले का राजहंस तो वेचतो. मोती कोणासाठी? राजहंसासाठी, कावळ्यासाठी नाही. मोती राजहंसच वेचतात देवावर. कथा हे सर्व कार्यक्रम कोण करू शकतो देवावर? असे राजहंस ते वेचतात आणि आपणही समाधानाने सगळ्यांना समाधान देतात. आणि म्हणून असं वचन आपण एक एक संतांचं वचन वेचलं पाहिजे बरं का, वेचलं पाहिजे. सुविचार आहे, काही गोष्टी करायच्या आहे आणि काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आज काय झालं? वन साईड. ते मुलं नाही का आता वन साईड म्हणजे एका बाजूलाच फक्त भांगपाड आहे की सगळं कापून टाकतात. आज काय झालंय? भांडण म्हणजे गैरसमज, न्यूनगंड. प्रत्येकाच्या घरात किंवा कुठेही भांडण होत असेल तर न्यूनगंड, गैरसमज असतो. तो काही नसतं पण त्याला भांडण म्हणतो आपण. हे काम होऊन वन साईड म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून, म्हणजे एकच बाजू माणूस ऐकतो, पण एका नाण्याला 2 बाजू असतात. आहे की नाही? किती सोपं आहे ताई. पण आम्हाला सांगन कोण? गुजईन हित कोण सांगे? हरिपाठात माऊली म्हणतायत. कोण सांगेल तुम्हाला? माऊली ब्राह्मण होते, ब्राह्मणच सांगेल, गुरुजीच सांगेल, संतच सांगेल आपल्याला, ज्ञानदेव सांगे. कोण सांगे? आपलं हित, गुजईन हित, आपल्या प्रेमाचं, आपल्या उद्धाराचं, आपल्या कल्याणाचं कोण सांगेल? गुजईन हित कोण सांगेल? कोण सांगेल? ज्ञानदेव सांगे. ज्यांच्याजवळ ज्ञान आहे ते सांगतील ना. सांगणाराचं भरणं आज खूप आहे, पण उद्धाराचं, कल्याणाचं, प्रेमाचं कोणी सांगत नाही.
आणि मग ती ऐशी कनवळ्याची जाती करी लाभावी न प्रती संत सांगू सांगतात. म्हणून ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, अनेक दृष्टांत दिले साधूच्या संगती तरुपाय. तुम्हाला साधू सांगते द्यावं. आणि म्हणून वन साईड दोन्ही बाजू ऐकून घ्या. भांडण होणार नाही घरात. ताई अक्का आमचे हे असे आहे की ताई अक्काचा सूर निघत पक्क शेती तर दोन्ही बाजू नाही. दोन्ही अँगलला पहा. वन साईड नका बाबा, दोन्ही अँगलने पहा. आमचे हे कशी आहे, आमची ही अशी. दोन्ही बाजू पाहणार, एका बाजूला पाहू नका. आणि म्हणून आज काही गोष्टी करायच्या आणि काही गोष्टी समजून घ्यायच्या. लिहूनच घ्या हे सगळं. खरं सांगत आहे. सांगता म्हणजे काय सांगताय? हा, नुसती सांगता नाही, आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. पण त्या अगोदर हा महाप्रसाद संतांच्या मुखातून घ्यायचा आहे. मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. ज्यांचा देह देवाच्या कारणी अशा संतांच्या मुखातून ही अमृतवाणी आहे. काही गोष्टी करायच्या आणि काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे. हा जो एक वाक्य पहा, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ते खोना पडताय ना, काढून टाका आणि तिकडे नवीन शब्द लावा. गुरुजी कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. काळ्या वाजाने हे वाक्य माझं नाही, एक महान संतांचं. काय शोधून काढलं साहित्य सोन्याची एक खाणी. 12वा अध्याय मान ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत साहित्य हे सोन्याची खाण आहे. सरस्वतीचे दोन स्तन आहे, एक संगीत आणि एक साहित्य. हे सरस्वतीचे दोन स्तन आहे. आपण ते पिताय, त्याचं पान करतायत. आता ते गीत आपण ऐकतोय बरं का. नाही तर तुम्ही म्हणाले हे काय चाललंय. हे गीत आपण गायलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात ते सांगतोय. काही गोष्टी करायच्या आणि काही गोष्टी समजून घ्यायच्या. कुठे जर काही वाटलं तुम्हाला तर तिथं समजून घ्या. जिथं समजून घ्यायचं तिथं समजून घ्या. आणि जिथं करायचंय तिथं स्वतः करा. हा, लग्न स्वतःला करावं लागतं का दुसऱ्याला? जेवण स्वतःला करावं लागतं दुसऱ्याला? अहो काही गोष्टी करायच्या आहे की नाही. जेवण आपल्याला करावं लागेल, मराव आपल्यालाच लागणार आहे, लग्न आपल्यालाच करावं लागलं नाही आहे की नाही, खावा आपल्यालाच लागणार आहे, कार्यक्रम आपल्यालाच करावं लागणार आहे का दुसऱ्याला करावं लागणार आहे. आणि काही गैरसमज झाला तर समजून घ्या. कशामुळे झाला? वन साईड नका, दोन्ही बाजू पहा. हा झालं खूप आहे. संताकडे ना भरले अनंत भांडार. संत उदार 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 अंतकरणानं आपल्याला ते देतात, कारण भरले अनंत भांडार. आणि म्हणून ते गीत आपण ऐकतोय. पण जाता जाता त्या गीतामधून आपल्याला काही सूचना, काही सुविचार दिले पाहिजे. सांगत आहे ना, काय सांगताय? या कलियुगामध्ये ज्यांना साडेसाती आहे घाबरून जाऊ नका. ज्ञानेश्वर माऊलीची ही ओळ लिहून घ्या. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी आणि धरवून श्रीहरी जपे सदा. त्यांनी ही वळ माळ घ्यायची एक जपायची, गप मारावं, उद्योग करू नये, म्हणजे साडेसाती वाढते. त्याने किती सोपं आहे की नाही. माणसं म्हणतात माझी परिस्थिती चांगली नाही. परिस्थितीच बदलत नाही हो. आम्ही जसे तसे आम्ही लय करतो, पण आमचं काहीच चांगलं होत नाही, बदल होतच नाही आहे की नाही. आम्ही खूप करतो देवाचं, पण पार तोंड वाकडं तोंड करून. म्हणजे देवाचं करतो आणि तोंड काऊन वाकडं करतोय. गोंदवलेकर महाराज म्हणतात आपण एवढं करतोय ना, तोंड वाकडं कशाला करतो? हा मूर्खपणा, हा येडेपणा. गोंदवलेकर महाराज. आणि म्हणून बराच प्रयत्न करून सुविचार लिहून घ्या. बराच प्रयत्न करून जर परिस्थिती बदलत नसेल, अंडरलाईन, स्वतःला बदललं पाहिजे. आपण स्वतः बदला, जग बदलेल. काय वाक्य हो. अजूनही वाक्य आपण ऐकतो, जगा आणि दुसऱ्याला जगू द्या.
आहे म्हणलं पहिले तुम्ही जगा, आहे का नाही? सांगणारी जगली पाहिजे ना. आणि मग दुसऱ्याला जगू द्या. खूप सुंदर आहे. अजून सांगू, खूप आहे माझ्याकडं. हा, माणसाचा विश्वास, आपण आपला विश्वास कोणावरही ठेवावा बर का. डोळे झाकून ठेवावा. काही बद्दल म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद नाही. आपला विश्वास कोणावरही ठेवावा, डोळे झाकून ठेवावा. पण आपल्या विश्वासाचा जर कोणी फायदा घेत असेल ते डोळे उघडून पाहावा. ऐकू येतंय तुम्हाला? म्हणजे टाळ्या वाजल्याने की नाही म्हणून मला. आपला विश्वास कोणावरही ठेवावा, डोळे झाकून ठेवावा. पण आपल्या विश्वासाचा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर ते डोळे उघडून पाहावा. खूप आहे असं, मला वेळ घ्यायचा नाही, आपलं गीत राहून जाईल. असं हे वचन मला हे म्हणायचं, वेचिते वचन, हे वचन आहे. आणि म्हणून तुम्हाला थोडक्यात काय वचन, वेचिते वचन, हे वचन वेचलं पाहिजे ताई आकार. वेचिते वचन, वेचिते वचन, असे वचन जर आपण ऐकले, जने राहे समाधान, जने राहे समाधान. आज मुलाचं नाव पण समाधान ठेवतो आहे की बाबा, आमच्या घरात सुख नाही, शांती नाही, समाधान नाही. म्हणलं सोपं आहे ना. काय, तुमचं नाव सुख ठेवा, बायकोचं नाव शांती ठेवा, मुलाचं नाव समाधान ठेवा. आपल्या घरामध्ये दररोज काय टाळ्या, सुख शांती समाधान लांब नाहीये, आपल्या घरात आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. बस एवढंच झालेलं आहे, जागा चुकलाय. हे वचन घेऊन जा. तुझं वेचिते वचन, जने राहे समाधान, जने राहे समाधान, जने राहे समाधान. भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत गीत. मस्त खटेंगणा, लय मोठं गीत आहे, तरी गोपी गीत नाही म्हणलं मी. खरं एवढे गीत म्हणाला आपल्या वेळ कुठे. भ्रमर गीत, वेणुगीत. अजून सांगा बरं, तुम्ही ऐकलंय? तीनच सांगितले मी, मुद्दाम सांगितले. मला ते गीत किती आहे. हा, 7 गीते, तीनच सांगितले. भ्रमर गीत, गोपी गीत, वेणुगीत, हा भक्तिगीत. बस एवढंच माहिती आपल्याला भक्तिगीत. असं असं द्या. कसं आहे, वेळ झाला म्हणून सांगत नाही. पुढच्या अजून मोठ्या कार्यक्रमाला 7 गीत सांगेल. आता 3च सांगितलं. मस्त कठेकणा, आपल्याला देवाने मस्तक दिलंय. ठेंगणा म्हणजे उंच दिलं, वर दिलंय. खाली गुडघ्याजवळ नाही दिलं, कारण उताळा नवरा गुडघ्याला बाशी. पूर्ण शरीराच्या म्हणी द्यावा. लोभ लाचकान डोळा पिचका, काना मागून आली माहिती, दूध तोंड्या, आहे की नाही म्हण, आहे की माणसाजवळ 2च गोष्टी, छाताड आणि थोबाड. बुडच्याचे पाय डोहाकडे, हे म्हणी पाठ करा शरीराच्या. पोटाचं काय, पुतळा नवरा गुडघ्याला बाशी. हा, पोटाचं काय, पोटात ना वटात, आहे का. भरपूर आहे म्हणे. सगळं सांगितलं. तुम्ही म्हणाल बाबा आम्हाला सांगितलं, आता जाऊ दे, आम्ही लिहून पण घेतलंय सगळं. असं द्या. मस्तक कुठे, वर आहे, वर, आहे की नाही. शहराचे नाव पण आहे, मानी आहे, पेठ, आहे की नाही.
गावाचं नाव नागपूर, कानपूर, केसापूर, भरपूर आहे. असं लिहून ठेवत जा देव. आणि म्हणून आपल्या शरीरावर मस्तक आहे. ठेंगणा म्हणजे उंच आहे, वर आहे, वर आहे ना. ऊर्ध्वमूल मला गाव बाबा गुरुजी, ऊर्ध्वमूल मला शाखा 15वा अध्याय. हे वर आहे ना, हे मूळ आहे की नाही. आपण आईच्या गर्भातून कसं येतो, डोक्यानेच येतो. एखादा भाग्यवाने पाळलं 15वा अध्याय. याचं जास्त विश्लेषण पाहिजे असेल तर 15वा अध्याय या ठिकाणी सांगत नाही. भगवंतांनी सांगितलं की तर मस्तक ठेंगणा हे मूळ आहे, वर आहे. आणि मूळ कुठं पाहिजे, खाली पाहिजे की वर पाहिजे? हा, माऊली म्हणतात मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोष. मुळाला जर पाणी घातलं तर फांद्या फुलाला आपाप येतं, आहे की नाही. मग याला घालायचं, हे खाली घालायचंय. आता मूळ आहे ना मस्त. हे गीत आहे, हे 7 गीतापैकी आता लवकर हे सांगणार नाही मी. 7 गीत आहे ना श्रीमद भागवतामध्ये, 7 गीत आहे. तो गोबर आहे नी एका अभंगामध्ये हे 7 गीत आणले. भावे गावे गीत. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. हा जो ठेंगणा आहे ना, हे जे मस्तक आहे ना, पुढं लावायचंय. करी संतांच्या चरणा. ज्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये कधी संतांचं, गुरूंचं, आई वडिलांचं दर्शन घेतलं नाही, त्याला वर जागा नाही. आणि गेलाच एखादा म्हणजे नरकात, तिथं सुद्धा लाल तापलेला खंबा त्याला डोकं लावायला होतं आणि आलिंगन द्यायला लावतात. कधी संतांना आलिंगन दिलं नाही. आलिंगन घडे मोक्ष साहित्यता जोडे. संतांना दर्शनचं घेतलं नाही, या शरीराचं संतांकडे गेला नाही, आहे की नाही. देवालयात गेला नाही. देवा काय अवस्था होते. आणि म्हणून त्याचा उपयोग करून घ्या. तो खूप बरा आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या सर्वांना हा खासा वेद द्यावं. सगळ्या ग्रंथांचं चहुवेद जानशाही शास्त्र, कारण 18ही पुराण म्हणजे 18 पुराण, सगळ्या ग्रंथांचं ज्ञान तो खूप बरं आहे. श्रीमद भागवत आपण जे श्रवण केलं त्याच्यात हे गोपी गीत आहे. या बघा, मस्तक ठेंगणा. साधू दिसला, गाय दिसली, एखादा ब्रह्मचारी दिसला, एखादी पतिव्रता ताई दिसली, आपण मस्तक आपलं लवलं पाहिजे, त्यांच्या चरणावर ठेवलं पाहिजे. द्या काय सांगतात, किती महत्व आहे. आपल्या महाराष्ट्र ही संतांची खाण आहे. एक एक संत ज्ञानोबापासून तो खूप बरं आहे पर्यंत, स्वामी समर्थ, समर्थ साईबाबा, गजानन बाबा, स्वामी समर्थ, समर्थ रामदास स्वामी, आता जनार्दन स्वामी, किती संत होऊन गेलेले आहेत. ज्या ज्या संताकडे आपल्याला जाता येईल, जे जे जवळ वाटले आपल्याला, तिथं जाऊन आपण त्यांच्या चरणावर मस्त ठेवलं पाहिजे. जीवनाचं सार्थक होईल ताई अक्का. बस, वेळ नाही होत ना, वेळ नाही होत ना. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा, करी संतांच्या चरणा. भावे गावे गीत गीत, भावे गावे गीत. शेवट, या गीताचा शेवट. तुका म्हणे फार देव, फार गोड. या अभंगाचा, या गीताचा शेवट सांगत आहे ना, फार गोड केलाय. आपल्या जवळ जी संपत्ती आहे, संतती आहे, आपल्या जवळ काय आहे? 2 गोष्टी आहेत आई अक्का. काय आहे? संपत्ती आणि संतती. भगवंतानी
आणि ह्या दोन गोष्टी मानवाला दिल्या आहेत, संतती आणि संपत्ती. आपली संपत्ती चांगल्या कामाला यावी, आपली संतती चांगल्या कामाला यावी, म्हणजे धर्माच्या कामाला यावी. आणि म्हणून तुका म्हणे फार फार म्हणजे ज्यांच्याजवळ फार आहे. येतं ना तुम्हाला, समजतंय ना कोड लँग्वेज? फार आहे, पण ज्यांच्याजवळ फार आहे ना ते घरातच दाबून ठेवतो. नोटाबंदी झाली तरी त्यांनी काढले नाही बाहेर. तुका म्हणे फार, किती फार आहे म्हणजे भारताचं दारिद्र्य निघून जाईल एवढं. बाहेर नाही काढत. आणि एक सांगतो तुम्हाला द्या, तुका म्हणे फार फार आहे ना, त्याच्यातून थोडा तरी परोपकार. हा परोपकार फार महत्वाचा आहे, अंडरलाईन आहे. ताई अक्का लिहून घ्या, द्यावं, नोट किया जाय बाई. परोपकार माणसाने केला पाहिजे. पुराणात माणसाकडं शिवपुराण, दान, सदाचार, व्रत, सत्यप्रिय वचन, उत्तम कीर्ती, धर्मपालन आणि परोपकार या 7 गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजे. पण घडत नाही ना. कोण सांगा ना आम्हाला? फुकट कोण सांगेल हो? काही बी ऐकायचं म्हणलं पैसे लागतात ना तिथं, ऐक फुकट कोण सांगा. आणि म्हणून संत सांगतील देवा, म्हणून परोपकार आपल्याकडून झाला पाहिजे. थोडं का होईना, आपल्या घरासमोर गाय आली आहे, भाकर द्या. मुंगे साखर द्या. कुत्रा आला, भाकर द्या. ऐक कोणी वाट सरू आला, कोणी साधू आला, अलक निरंजन कोणी आलं. अतिथी देवो भव. देवा हो, थोडं का होईना आपल्याला नाही फार देता आलं, निदान थोडं का होईना द्या. जमन ना? या सांगते तर एवढंच घ्या. काय सांगितलंय सांगतेच्या दिवशी, थोडं का होईना आपण दान करा. निदान कोणी आला, निदान पाणी तरी द्यावं. हां, साखर द्या हातावर. साखर आहे ना आपल्या हातात, मग पितो ना दररोज चहा पितो ना, जरी शुगर असली तरी घेतच आपण. आणि म्हणून थोडं का होईना आपण दिलं पाहिजे. त्या दिल्यानं लोकांचं कल्याण होईल. संतांचं कल्याण, लोकांचं कल्याण, समाजाचं कल्याण, आपल्या राष्ट्राचं कल्याण, आपल्या देशाचं कल्याण. किती कल्याणाची भावना आहे त्या परोपकार. सर्व भूते गीते रतः, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सगळ्यांसाठी. आणि हा परोपकार का म्हणता. म्हणून बसलेल्या मायबापांनो, दादांनी घड्याळ पाहिली याचा अर्थ आवरा. शेवट आहे, शेवट. मला कोणी पाहिलं ना असं घड्याळ, मग ते असं वाटतं पाहिजे नाही ना. ते ॲड होती त्याच्यामध्ये मध्ये आडवटायचे होऊन जाते ते रागना काही आहे की नाही. मधून काहीतरी आडवतायचं पाहिजे ना काहीतरी. कवाचं एकच कार्यक्रम चालू आहे, कवाचं एकच बाबा दिसत राहिला. लोकायला ते ॲड पाहिजे मधून काहीतरी. टाळ्या वाजवा एकदा. भगवंत तुका म्हणे फार बस, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, डुबने को अभिमान, तरने को लीनता, डुबने को अभिमान. काहीतरी द्या. अन्नदान झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी बडगुजर परिवाराने द्यावं. फार मोठं या ठिकाणी ऐक कथा आणि अन्नदान हा परोपकार द्यावा. आणि म्हणून असा परोपकार आपल्याकडून घडला पाहिजे. एवढंच जाता जाता ध्यानात ठेवा. या गोपी गीत म्हणजे भागवतामध्ये चरित्र रूपक गीत ऐक, एवढं गीत आपण श्रवण केलं, त्याचे सांगत आहे परोपकार म्हणजे अन्नदान. आपल्याला लवकरात लवकर प्रसाद घ्यायचा. तुका म्हणे फार फार, थोडा तरी 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 वरली तरी ऐक, निदान सांगतेल तरी नाही. 7 दिवसात दिलं, आता तरी हात
तरी शब्द बऱ्याच ठिकाणी आलाय, मला एवढं सांगायचं नाही. तुम्हाला समजलं ना? हा तरी केव्हा येते? हा, भाजीला शिजल्यावर माझी मस्तपैकी तरी आली आहे की नाही? हा, काय की ना, तरी लय आवडते. पण हे थोडा तरी त्याच्याजवळ थोडं का होईना परोपकार आला पाहिजे त्या तरी खाणाऱ्यावर, आहे की नाही देवा? हो. आणि म्हणून हात जोडून विनंती आहे संतांनी केलं का आपल्या संसार प्रपंच भागवून, बर का, इच्छा असेल तर आपली भारतीय संस्कृती, भूक लागणं ही प्रकृती आहे की नाही? पण भूक न लागता खाणं ही विकृती. विकृती म्हणजे काय? राम म्हणजे संस्कृती आणि रावण म्हणजे विकृती. विकृती म्हणजे खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, करू नये ते करतात, जाऊ नये तिथे जातात. भरपूर माझ्याकडे एवढंच सांगतात. विकृती म्हणजे काय? आज विकृत वासना विषय फार वाढलेला भोगवादी संस्कृती झालेली देव, या मोबाईलमुळे, या संस्कृतीमुळे, या विज्ञानमुळे. आणि म्हणून इतिहासामधून बोध घ्या आणि विज्ञानापासून शोध घ्या देवा. काय विज्ञानाने शोध लावला, आज सगळं आपल्या घरी दिसतंय, आपल्या मोबाईलमध्ये दिसतंय. असं विज्ञानापासून शोध घ्या ना, त्याचा उपयोग करून घ्या ना. यूज मी, माझा उपयोग करून घ्या. आणि म्हणून बस, समजलं ना? समजलं का? बस झालं. समजून घ्या, काही गोष्टी समजून घ्यायच्या. आणि म्हणून ऐकावं, नुसतं ऐकू नये, ऐकावं, पाहावं आणि ते समजून घ्यावं. या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, नोट किया जाय पाहिजे. नुसतं एक बाजू नका ना, वन साईड. ऐकावं, 2 कानं दिली ऐकला, पाहावं, दोन्ही डोळ्यांनी पाहावं आणि सर्व अंगाने समजून घ्यावं. कधीच भांडण होणार नाही, कधीच काही कमी पडणार नाही, जीवन सुखी होईल. तूच आहे तुझ्या शिल्पकार. काय सुंदर विचार संतांनी दिले आम्हाला, आम्ही करत नाही त्याचा वापर. आणि म्हणून दुःख आहे, म्हणून असमाधानी, अशांती आहे. आणि म्हणून सगळ्याला सुख, शांती, समाधान मिळावं या भागवतात कथेच्या सांगताच्या निमित्तानं हे तुकोबारायांचं गीत. तुक म्हणे फार 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 वेळ झाला आता, तुक म्हणे फार थोडा तरी कर, थोडा तरी, थोडा म्हणजे एवढा एवढा आहे की ती आई ना, जेवढं लहान मूल तेवढं थोडा 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 तर आहे की घे बाळा, थोडं थोडा खाय ना, थोडा खाय. आई त्या लहान मुलांचं किती केवढं तोंड आहे तेवढाच घाल देते त्याला, म्हणतात थोडा ऐक. म्हणजे आपल्याला एवढं नाही देता आलं तर निदान थोडं ऐक. किती सुंदर सत्कार्यासाठी आपण जे देतो देवावं, ते कशासाठी द्या? आपलं दान वाया नाही गेलं, व्यर्थ न हो बलिदान, है की? आपण जे देऊ ना ते चांगल्यासाठी दिलं पाहिजे, ते चांगलं झालं पाहिजे. आश्रमाला जप, तप, अनुष्ठान, यज्ञ, अशा कथा, हे कथा, कीर्तन, प्रवचन कशासाठी द्यावं? जाता जाता बरं का, आज सुचलं म्हणून. शिक्षण कशासाठी? नोट किया जाय. शिक्षण कशासाठी? जीवन जगण्यासाठी. मोबाईल कशासाठी? फक्त निरोप देण्यासाठी, 2-4 तास बोलण्यासाठी नाही. वाहन कशासाठी? वेळ वाचवण्यासाठी. विवाह कशासाठी? वंशवृद्धीसाठी. आश्रम, मंदिर कशासाठी? आपली संस्कृती जपण्यासाठी. आणि कीर्तन, कथा, भागवत कथा हे कशासाठी? आपला सर्व समाज परिवर्तनासाठी. गुरुजी, आपण समाज परिवर्तनाचं कार्य करताय, एवढं भाग्य आहे आपलं. असे सांगणारे पाहिजे, असे ऐकणारे पाहिजे देव. आणि म्हणून बसलो, फार वेळ झाला तरी आपण बसले आहात. आम्हाला परवानगी दिली बडू साहेबांनी का चालू द्या.
पण संत जास्त चालवणार नाही, त्यांचं वचन थोडक्यात राहतं आहे की नाही, थोडंच राहतं, एवढं घेऊन जा. तुका म्हणे फार थोडा तरी परोकार, थोडा तरी परोकार, थोडा तरी परोकार, भाग गावली किती गोड आहे, किती गोड आहे. हे जनार्दन स्वामींचा कृपा आहे, देवा माधवगिरी बाबाची कृपा आहे. चरित्र आहे, रूपक आहे, गीत आहे, त्याच्यानंतर स्तुती आहे की भागवतामध्ये स्तुती. देवा हो, सांगतेच्या निमित्तानं कसा आहे गोपाल, कसा हा कृष्ण, माधव मुरहर, ही स्तुती करा. मुरली मनोहर गिरिधर गोपाला, माधव मुरहर मुरली मनोहर गिरिधर गोपाला. त्या गोपाळाने त्या गोपिकांनी काय केलं, भगवंताची स्तुती केली. आणि म्हणून भागवतामध्ये स्तुती आहे, भीष्म स्तुती, कुंतीची स्तुती, ब्रह्मदेवाने स्तुती केली भगवान श्रीकृष्णाची. अनेक गोपाळ वस्त्र गाई सगळं घेऊन गेलं, ब्रह्मदेवाने स्तुती केली. हे भगवंता, अरे मी माझ्या अहंकारात काय लिहिला तुझी, माधव मुरहर मुरली मनोहर गिरिधर गोपाला. अरे त्या गोपाळासाठी गिरधर तू उचल, पण माझी खूप चुकी झाली. पण तुला स्तुती आवडते ना, लेकरांनी स्तुती केली, तुला आवडते ना, मी तुझं लेकर आवड. काय स्तुती केली ब्रह्मदेवाने भागवतामध्ये. मला एवढं सांगायचं नाही, फक्त एक वचन सांगायचं ब्रह्मदेवाच्या स्तुतीमध्ये. हे श्रीकृष्ण, अरे आईच्या गर्भामध्ये त्या मुलाने आईला मध्ये गर्भात लात मारली, आई रागावते काय स्तुती. एवढं मला संस्कृत नाही येणार, गुरुजी नाही, पण त्याचा भावार्थ अर्थ सांगताय. काय गुरु, काय सुंदर. हे भगवंता, अरे त्या आईला लात मारली गर्भामध्ये, ती आई नाराज होणार, प्रसन्नच होईल. माझ्या मुलांनी लात मारली, माझा मुलगा बोलतो, माझा मुलगा लात मारतो, माझा मुलगा, की त्या आईला मुलाने जे जे केलं किती आनंद होईल. म्हणून हे भगवंता, मला एवढं सांगायला वेळ नाही, गुरुजीने सर्व सांगितलंय तुम्हाला. पण सांगतेच्या वेळेस जाता जाता हे भागवत काय, काय चरित्र आहे, काय रूपक, काय गीत आहे, काय स्तुती आहे भगवंताची, काय अर्थ आहे. अशी स्तुती ब्रह्मदेवाने केली, कुंतीने केली, विष्णूने केली, सगळ्या भक्तांनी स्तुती केली. आणि म्हणून भागवतामध्ये जिथं जिथं चुकलंय ऐकलं, तिथे तिथं भगवंताची स्तुती करावी. देवा हो, दररोज आपला संसार प्रपंच भागवून सकाळ संध्याकाळ त्या भगवंताची स्तुती करावी. जनार्दन स्वामींनी बरं का आपल्या भक्तासाठी, बंडगुजर साहेबासाठी, बाबाजींचे शिष्य होते हे केशव बाबा. आणि म्हणून त्यांना आठवण झाली की बाबाजींचं कोणीतरी आलं पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे, बाबाजींचा महिमा सांगितला पाहिजे, जनार्दन स्वामींचा महिमा सांगितला. स्तुती जनार्दन स्वामींनी 4 वेद, 40 शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषद, त्याचे 10 उपनिषद, या संपूर्ण वेद शास्त्र पुराणामधून जी भगवंताची स्तुती आहे तिचं संकलन, सुनियोजित संकलन, अनेक श्लोकांचं सुनियोजित संकलन करून, जसं माऊलीनं सर्व
भक्तासाठी, संप्रदायासाठी, आपल्या सर्वासाठी, आपल्या धर्मासाठी हरिपाठ छोटंसं पुस्तक आलं, छोटासा ग्रंथ. आता नाही का ग्रहसंसार एवढंच आहे ना हरिपाठ. असं एवढंच ग्रंथ म्हणा, पुस्तक म्हणा, साहित्य नित्यनेम विधी काढलेली आहे. ती नित्यनेम विधी जनहितकारक जनउद्धारक नित्यनेम विधी जनहितकारक जनउद्धारक नित्यनेम विधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी जनहितकारक जनउद्धारक नित्यनेम विधी. ताई थांबा जवळ मध्ये आड नको. कसं ताई माफ करा, 1 मिनिट फक्त, जास्त वेळ नाही. ही आपल्या सर्वांची भावना माझ्यापर्यंत आल्या म्हणून हे सांगतोय जनार्दन स्वामींचं. सगळ्या श्लोकांचं म्हणजे अख्ख्या वेद शास्त्र पुराणातून सुनियोजित संकलन करून छोटासा ग्रंथ म्हणजे नित्यनेम विधी काढली. ती संपूर्ण गुरुजींना माहिती आहे स्तुतीपर आहे. ऋग्वेद, पहिलं ऋग्वेद ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दनं हंसनारायणं चैवमेकम् अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवनिरंजनं गुरुवाक्यं सदा सत्यं एकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर रक्ष रक्ष महेश्वर. हे फक्त एकच श्लोक सांगितलं बरं का, असे खूप आहे. याला म्हणतात स्तुती. म्हणून भागवतामध्ये जी स्तुती आहे अनेक जणांनी स्तुती केली आणि म्हणून तुम्हाला थोडक्यात स्तुतीबद्दल आहे का नाही. आपल्याला शिवमहिम्न नाही आलं, महिम्न पारंते परमविदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना आपल्याला नाही आलं तर निदान आपल्या मराठीमध्ये म्हणा सगळ्यांनी. कैलास राणा शिवचंद्र मोनी माता कुटी जया कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवी शंभो भजको नतारी तुझवी शंभो भजको. वेगवेगळ्या रागात म्हणा. कैलास राणा शिवचंद्र शंभो मजको तारे. भगवान शंकर उभे राहतील की नाही. एवढी स्तुती आपण आपल्या या मुखाने गायली पाहिजे. म्हणून आपण भागवत ऐकला, त्यामध्ये स्तुती आहे, चरित्र आहे, रूपक आहे, काय गीत आहे आणि स्तुती आहे आणि शेवट उपदेश आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. संत आपल्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात? जनार्दन स्वामींनी केला. स्वामी सांगे पुढे हाची उपदेश. स्वामी सांगे पुढे हाची उपदेश. नका करू नाश
आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा स्वामी सांगे पुढे हाची उपदेश. महाल माढ्या बांधू अनेक, संत महंत का भेटेत यात. बंगलेच बंगले, गाड्याच गाड्या, माड्याच माड्या, साड्याच साड्या, हे सगळं आहे. पण याच्यात का संत मिळणार आहे का? हे करू नये असं नाही. सुखे बांधानं वाडा घरे, हा उपदेश आहे. आणि म्हणून भागवतामध्ये उपदेश आहे. म्हणून तुम्हाला कल्पना दिली काय, संत आपल्याला उपदेश सांगतात, बाबा रे हे सगळं कर. पण संत महंत का भेटीत यात, विचार कोणी करतो सुखात. स्वामी सांगे प्रवचनात, ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. जिसके जिंदगी में गुरु नहीं उसकी जिंदगी सुरू नाही. हा उपदेश स्वामी सांगे पुढे हाची उपदेश. हे भजन अतिशय सुंदर स्वरामध्ये यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त संतोष गिरी महाराज असं टाका यूट्यूबवर. आता तुम्ही जे भजनं ऐकले, अजून संतोष गिरीचे तुम्हाला जर भजनं ऐकायचे असेल, जनार्दन स्वामींच्या कृपेने 80 व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. फक्त संतोष गिरी महाराज टाका आणि ते खाली काय सबस्क्राईब जर असेल, म्हणजे हेमंत ठाकरे असेल, मंगेश ठाकरे असेल, उमेश ठाकरे असेल, काय असेल ते, पण पहिले संतोषगिरी महाराज जर टाकलं तर लगेच भजनं येतात. यावं सांगायचं तात्पर्य हे भजन हा यूट्यूबवर उपलब्ध आहे. असो, हा उपदेश आहे. आवडला ना तुम्हाला सगळं? बस आहे का? आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हा उपदेश सगळं. मला आता एवढं सांगायला वेळ नाही. भागवतामध्ये तुम्हाला भागवताचा विषय ना, भागवत म्हणजे भाग्यवान. आपण सर्व भाग्यवान बनलो आहोत. वत आहे की नाही? आता भाग्यवान झाले ना, असेच भाग्यवान राहा. आणि पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुळशीपत्राना एक तांब्या ना या ठिकाणी आहे का? इकडे लक्ष द्या. आपण भागवत ऐकला. आता आपल्या जीवनामध्ये मीराबाईंना बरं का, आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला बरं का, कृष्ण माझी माता, इकडे लक्ष द्या, कृष्ण माझा पिता, हे भजन ऐका द्यावं. मीराबाईनं काय केलं तू खूप बरं आहे म्हणतात. अख्ख्या मीराबाईचं चरित्र एका भजनामध्ये ऐका, ऐकायचं ना. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी सुलता कृष्ण माझा, बंधू बहिणी सुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, पुत्री पहिलं पारू भवन गिरधार, पुत्री पहिलं पारू भवन धिता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, गुरु माझे मन, कृष्ण माझे जन. मीराबाई मेरे तो गिरधर गोपाल, दुसरं नको. कृष्ण माझे मन, 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 कृष्ण माझे जन. होईरा सज्जन कृष्ण माझा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन. सर्वमध्ये कृष्ण पाहिला. कोणी? मीराबाई. मीराबाई ही गोपी होती. राधा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसा
कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे तारू. बस खूप वेळ झाला. आपण एवढा वेळ दिला आणि शांत बसला. आज एक गवळण म्हणायची शेवट सांगत आहे की नाही. असा कसा देवाचा देव बाई ठेकडा. आता हा जो सगळा कृष्ण आहे भागवत आहे की नाही, राधा कृष्ण आहे की नाही. लाजली कृष्णाला राधा भाळली आहे की नाही. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून एक गवळण शेवटचे भैरवीच्या रूपाने या ठिकाणी सादर करूया. नाथ महाराज गवळण शेपक नाही तर संतांची गवळण. आजकाल काय झालं, खडामारीला टिचकी मारली, अमुक मारलं तमुक मारलं, पदर वाढला, इकडं हे केलं आणि अमुक तमुक. आता मी सांगायची गोष्ट नाही, खूप विपरीत निघलं. क्षेपक म्हणतात त्याला. कुणी रचना केली ती असं नाही. ती नाथ महाराजांची गवळण पहा, संतांच्या गवळणी पहा. आणि म्हणून कुठे बी संतांच्या गवळणी ऐका. सुंदर संगीत त्याला साथ दिलं म्हणून काय झालं. हां, पण शास्त्रयुक्त जे तस्मात शास्त्र प्रमाण जे शास्त्र आहे ते आपण ऐकलं पाहिजे आहे की नाही. म्हणून गीता भागवत ऐसे शास्त्र नाही त्रिभुवनात, जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे. म्हणून आवश्यक करून एक श्लोक तरी वाचावा. नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी उभी अनुभवावी. असं खूप वेळ झाला. आपण सर्वांनी सुंदरपैकी श्रवण केलं. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. हे सगळं शुद्ध होण्यासाठी आता एक गवळण भैरवीच्या रूपाने ऐकून आपण प्रसाद घेणार आहोत. जय जनार्दन, जय हरी. लंगडा लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा. लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा. बाई बाई लंगडक लंगडा लंगडक लंगडा. हे व्यवस्थित करून द्या. माईक पण लंगडा आहे असं होऊन जाईल. टाळ्या वाजवायच्या. वा वा. लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा. बाई लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा. असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं. आता हा कसा आहे तो लंगडा आहे. तो माईक लंगडा उरायला म्हणून धरूनच राहतो व्यवस्थित. हा माईकमुळे जास्त वेळ ओढायला बरं का. दोन्ही पाय लंगडे ओढायला हा नाही काय घेणंच केलं. वा वा. लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा. काय गवळण केली नाथ महाराजाने. असं कसं 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 असं म्हणजे मनात असं असं कसं 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 असं म्हणजे त्या गवळणी एवढ्या रंगून गेल्या. बाई असं कसं असं कसं असं कसं हे मेलं का असं कसं मेलं आहे का. ते मूर्ख मारून त्या राधा आणि गवळणी लंगडा येतो है नाही. लंगडा रंगात आपल्या देवरात असतो आहे की नाही. एक पाय असं लंगडा. लंगडक लंगडा लंगडक लंगडा एक पायानी लंगडा. लंगडक लंगडा लंगडक लंगडा देव एक पायानी लंगडा. असं 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 कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं असं कसं. देवाचा देव बाई ठकडा असा कसा. देवाचा देव बाई ठकडा असा कसा. देवाचा देव बाई ठकडा. कसा तो गवळ घरी जातो दही दूध खातो. गवळ घरी जातो दही दूध खातो.
आता जातो खातो बरोबर आहे, पण काय करतो म्हणजे तो असं कसं आहे ना, तो तिकडे दाखवत आहे नाथ महाराज. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, करी दह्या दुधाचा रबडा. काला चालू आपला सांगता चालय हा काला, करी दह्या दुधाचा रबडा, रबडा ग बाई करी दह्या दुधाचा रबडा. असं कसं 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 देवाचा देव बाई ठकणा, असा कसा देवाचा देव बाई ठकणा, असा कसा देवाचा देव बाई ठकणा. शिंकेची तोडतो मडकेची फोडतो. काला वारकरी संप्रदायामध्ये आहे का सांगत्याच्या वेळेस काल्याचं कीर्तन असतं. या गवळणी बघून आपण काला करतोय. दही हंडी बांधली आहे, गवळ्या घरी जातो दही तिथे खातो, करी दह्या दुधाचा रबडा. आता दही हंडी शिंकेची फोडतो म्हणून दही हंडी करतात आपला. शिंकेची फोडतो शिंकेची तोडतो, फोडतो नाही मी मुद्दा म्हणलं मला. शिंकेची तोड शिंक तोडलं ना त्यांनी, मडकेची फोडतो त्याच्यावरलं जे मडक आहे फोडून टाकलं. शिंकेची तोडतो मडकेची फोडतो, पाली नवनीताचा सडा सडा गणबाई, पाली नवनीताचा सडा. नाथ महाराज स्वतः तिथे होते ना.